संघर्ष यात्रा असणार आहे. कशी पदयात्रा काढली जाणार आहे? कोणते मुद्दे घेऊन निघताय तुम्ही? किती वाजता हिंगोलीमध्ये किती किलोमीटर तुम्ही आज पायी चालणार आहे? ट्रेड डील जेव्हापासून आपण घोषित केलंय, त्याला सहमती दर्शवली, तेव्हापासून सगळ्या शेतमालांची भावे पडलेली आहे. तर दुसरीकडे फळांच्याही बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागत आहे आणि याचं एकमेव कारण आहे केंद्र सरकार ही सगळी परिस्थिती हाताळण्यात आणि अमेरिकेपुढे जे सिलेंडर झाले आणि देश विकायला जो काढलाय त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता ही शेतकऱ्यांच्या आक्रोशाची पदयात्रा आज हिंगोली जिल्ह्यात आम्ही आयोजित केली आहे. हे निदर्शनं आमची आहेत. सरकारला जाग यावी ही आमची त्यामागची असणारी भूमिका आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, मागासवर्गीय या तमामांचा जो आक्रोश आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. दादा, आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम भारतामध्ये झाला. अनेक ठिकाणी भाववाढ होऊ लागली आहे. आपल्याकडं गॅसचा साठा असताना सुद्धा गॅसचे भाव वाढले. तर गॅस खरेदीवर निर्बंध लावले तर 21 दिवसापर्यंत 1 सिलेंडर खर्चावं लागणार आहे. जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होतं, जेव्हा गॅस स्वस्त होतो, तेव्हा त्याचा कुठलाही लाभ हा भारतीय नागरिकांना दिला जात नाही. मात्र तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली तर कुठेतरी कांगावा केला जातो आणि पुंजीपतींना धार्जिणं सरकार हे आपला भाववाढ करत असतं. याचाच प्रत्येक सिलेंडर भाववाढीच्या अनुषंगानं हा आलेला आहे. सरकार अशा आणीबाणीच्या परिस्थितीकरता तयार नाही. कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही. कुठली आंतरराष्ट्रीय जी नीती आहे ती सरकारची नसल्यामुळे भारताला अशा प्रकारच्या एका परिस्थितीतून जावं लागत आहे. केंद्र सरकारने डोळे उघडून नीट बघावं, संसदेमध्ये त्याची चर्चा करावी, विरोधकांना सोबत घ्यावं, भारतीय नागरिकांना सोबत घ्यावं आणि या परिस्थितीतून त्यांनी पुढे जावं. त्यांनी अमेरिकेच्याकडे बघून तटाखालचं अमेरिकेचं मांजर वाहून न वागता त्यांनी धडाडीबाण्याने भारताची जी भूमिका आहे ती स्वीकारावी. सगळा देश त्यांच्यासोबत यायला तयार राहील.